नमस्कार. आज आपण सर्दीबद्दल थोडं जाणून घेऊया. सर्दीचे अनेक प्रकार आहेत. त्यापैकी महत्त्वाचे 2 प्रकार म्हणजे ॲलर्जीची सर्दी आणि दुसरी कॉमन कोल्ड म्हणजे सर्वसामान्य सर्दी. आज आपण कॉमन कोल्ड विषयी जाणून घेऊया. कॉमन कोल्ड म्हणजे विषाणूजन्य सर्दी. त्यापैकी महत्त्वाचा प्रकार म्हणजे रायनो व्हायरस. रायनो म्हणजे नाक, व्हायरस म्हणजे विषाणू. तर नाक हा आपला अवयव जो आहे तो शरीराच्या बाहेर आहे. त्यामुळे नाकाचं तापमान फार कमी होतं थंडीमध्ये आणि विषाणू वाढायला पोषक वातावरण निर्माण होतं. त्यामुळं थंडीत सर्दीचं प्रमाण जास्त असतं. सर्दी झाली की नाक गळायला लागतं, शिंकायला लागतात, नाक चोंदतं, डोकं गच्च होतं. काही वेळा नाकातून इतक्या धारा वाहतात की काहीही सुचत नाही. म्हणजे बरेच जण सर्दीने आम्ही बेजार झालो असं म्हणतात किंवा सर्दीसारखा दुसरा आजार नाही असं म्हणतात. नाकाची रचना अशी असते की नाकामध्ये एक अश्रुनलिका येते, म्हणजे डोळ्यातून जादा झालेले अश्रू नाकात येतात. नाकाच्या पोकळीमध्ये कानाला एक कनेक्शन असतं ज्याला युस्टॅशियन ट्यूब असं म्हणतात. तसंच नाकाच्या आतमध्ये वातपोकळ्या असतात ज्याला आपण सायनस म्हणतो. त्याचंही तोंड नाकामध्ये उघडतं. जेव्हा सर्दी होते तेव्हा आतल्या पटलाला सूज येते आणि ही सूज काही वेळा अशा पद्धतीनं कानामध्ये किंवा खाली घशामध्ये किंवा सायनसमध्ये पसरते. सर्दी झाल्यानंतर त्या सर्दीचे दुष्परिणाम म्हणून जंतुसंसर्ग कानामध्ये जाऊ शकतो, घशामध्ये खाली उतरू शकतो, सायनसमध्ये जाऊ शकतो. घशामध्ये जेव्हा जातो तेव्हा त्याला फॅरिंजायटिस म्हणतात. स्वरयंत्राचा जंतुसंसर्ग म्हणजे लॅरिंजायटिस. खाली श्वासनलिकेमध्ये जेव्हा हे जातं तेव्हा ट्रॅकियाटिस होतो, मोठी श्वासनलिका. ब्रॉन्कायटिस होतो म्हणजे श्वासनलिकांचा दाह. पुढे लहान श्वासनलिकांच्यावर परिणाम झाला तर त्याला ब्रॉन्क्युलायटिस म्हणतात. आणि हा निमोनियावर जाऊ शकतो, म्हणजे फुफ्फुसाचा जंतुसंसर्ग होऊ शकतो. म्हणून सर्दी झाली तर लवकर त्याला आटोक्यात ठेवायला पाहिजे. सर्दीची ही सर्व लक्षणं जी सांगितली त्या लक्षणावरून सर्दी झाल्याचं कळतं. साधारण 1 ते 2 दिवसात ही दुसऱ्या माणसाकडे पसरते. सर्दी लहान मुलांना जास्त प्रमाणात होते. 1 वर्ष वयापर्यंत त्याचं प्रमाण खूप जास्त असतं. 2 ते 5 मध्ये हळूहळू कमी होतं, वर्षातून 6 ते 8 वेळा. 5व्या वर्षानंतर ह्याचं प्रमाण आणखीन कमी होतं आणि प्रौढांमध्ये वर्षातून 1दा ते 2दा ही सर्दी होऊ शकते. सर्दीचं निदान करण्यासाठी रक्ताच्या चाचण्यावरही काही लागत नाही. पण जंतुसंसर्ग जर पसरला विशेषतः कानामध्ये, मध्यकर्णामध्ये किंवा फुफ्फुसामध्ये, घशामध्ये तर काही वेळा चाचण्या कराव्या लागतात. आणि अर्थात स्वाईन फ्लूची शक्यता असेल तर मात्र आपल्याला धावपळ करावी लागते. स्वाईन फ्लूचा विषाणू हा तीव्र असतो, H1N1. सर्दी खूप जास्त प्रमाणात होते, नाक लाल भडक होतं, नाकातून पाणी भरपूर गळायला लागतं आणि अशा लोकांना फुफ्फुसामध्ये जंतुसंसर्ग लवकर जाऊन निमोनिया होऊ शकतो, जो जीवघेणा असू शकतो. सर्दीवर उपचार काय आहेत? तर सर्दी झाल्यानंतर नाक गरम ठेवणं. पूर्वीचे लोक म्हणायचे की गरम कपड्याने शेकून घ्या नाक. ते खरं आहे. गरम पाण्याचा वाफारा उपयोगी पडतो. साध्या पाण्याची वाफ ही आपल्याला उपयोगी ठरते. बरेच लोक घरामध्ये प्लॅस्टिकचं उपकरण ठेवून त्याची वाफ घेतात, पण हे न करता साध्या पातेल्यात पाणी उकळून घेऊन त्याची वाफ घेतली, त्याचा वाफारा घेतला तर उपयोगी ठरतो. त्यामध्ये कुठलं औषध टाकायची काहीच आवश्यकता नाही. जर ताप खूप असेल किंवा डोकं गच्च झालं असेल तर त्यासाठी एखादी गोळी डॉक्टरांच्या सल्ल्याने घ्यायला हरकत नाही. बरेच लोक सेल्फ मेडिकेशन करतात. सर्दी झाल्यानंतर आपल्याजवळ एखादं नाकातलं औषध, नाकातले ड्रॉप्स, थेंब हे स्वतःहून वापरतात. ते करू नका, त्याची आवश्यकता नाही. जर जंतुसंसर्ग कानाशी गेला किंवा घशामध्ये आला, फुफ्फुसात गेला तरच अँटीबायोटिक्सची म्हणजे प्रतिजैविकांची आवश्यकता असते. साध्या सर्दीला, विषाणूजन्य सर्दीला अँटीबायोटिक्सची गरज असत नाही. त्यामुळे बरेच लोक, विशेषतः लहान मुलांमध्ये सर्दीचं प्रमाण जास्त असल्यामुळं बरेचसे लोक सर्दीसाठी त्यांना अँटीबायोटिक द्यायचा प्रयत्न करतात किंवा देतात. ते टाळावं. सर्दी होऊ नये म्हणून काय करावं हे फार महत्त्वाचं आहे. सर्दी पसरते कशी? नाकातून जे तुषार जातात, खोकल्यातून जे तुषार जातात,
नाकातलं जे पाणी येतं तर त्यामध्ये विषाणू असतात. त्यामुळं शिंकताना उघड्यावर शिंकू नये किंवा शिंकताना हातावर शिंकू नये, रुमाल वापरावा. रुमालाची घडी फार महत्त्वाची आहे. जेव्हा नाक खूप गळत असतं आणि दिवसातून 3, 4, 5 रुमाल भिजतात तेव्हा हे भिजलेले रुमाल उकळत्या पाण्याने धुवून घ्यावेत. शिंकताना हातावर शिंकू नये, पुन्हा मी एकदा सांगतो. कारण हे शिंकण्यातून जे विषाणू जातात ते हातावर किंवा आपण हाताळतो त्या वस्तूंवर, विशेषतः मोबाईल, कंगवा, पेन, वह्या, पुस्तकं, लहान मुलांमध्ये हे जास्त आढळतं. आणि या वस्तू जेव्हा दुसरी निरोगी व्यक्ती वापरते तेव्हा ह्या फोमाइट्सद्वारे म्हणजे या स्पर्शातून हे विषाणू पसरतात आणि स्पर्शातून सर्दी पसरते. त्यामुळे सर्दी थांबवायची असेल तर सर्दी झालेल्या व्यक्तीनं रुमाल वापरावेत, उघड्यावर शिंकू नये. आणि जेव्हा घरामध्ये कुणाला सर्दी असते किंवा सर्दीची साथ असते तेव्हा सर्वांनी हात धुवावेत. हात धुणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे सर्दीच्या काळामध्ये. जेव्हा निरोगी व्यक्ती अशा वस्तूंना स्पर्श करते तेव्हा हातावर हे विषाणू येतात आणि हा हात जर नाकाजवळ गेला किंवा चेहऱ्यावर गेला तर हे विषाणू त्या व्यक्तीला सर्दीचा प्रादुर्भाव करतात. म्हणून साथीच्या काळात निरोगी व्यक्तीने आपला हात नाकाजवळ नेऊ नये किंवा तोंडाजवळ नेऊ नये. म्हणजे रुमाल वापरणं आणि हात धुणं या 2 महत्त्वाच्या गोष्टी सर्दी टाळण्यासाठी फार उपयोगाच्या आहेत. आणि अर्थात सर्दी खूप वाढली असेल किंवा तुम्हाला गर्दीच्या ठिकाणी जावंच लागत असेल तर तुम्ही नाकावर मास्क वापरावा, सर्दी आटोक्यात येते. लहान मुलांना सर्दीबाबतच्या ह्या सर्व गोष्टी समजावून सांगाव्यात. कारण लहान मुलांना सर्दी जास्त होते. जेव्हा शाळेत मुलं जातात तेव्हा एकाकडून दुसऱ्याला याचा प्रसाद मिळतो. रिक्षातून जातात, मोटारीतून जातात, तिथे एकमेकांना सर्दी येते. शिक्षकांना मुलांमुळे सर्दी होऊ शकते, मुलांना शिक्षकांमुळे सर्दी होऊ शकते. ज्या घरात मुलं जास्त त्या घरात सर्दी होणारी मुलं आणि प्रौढ यांची संख्या जास्त. तर मला वाटतं सर्दीविषयी एवढं जाणून घेतलं तर सर्दी आटोक्यात येते. सर्दीसाठी धावाधाव करावी लागत नाही. थंडी आहे, काळजी घ्या.